झी मराठी, चर्चा ही होणारच. नमस्कार, मी विनोद शिंगे. आज आपण आलोय बुवाची वाटार इथं कुंभोज जिल्हा परिषद निवडणुकीला चांगलीच रंगत आली असताना गेले 7 वर्ष पंचायत समितीचं सदस्यपद भोगणारे व अनेक वेळा अपक्ष निवडणूक लढवून विजय होणारे संतोष माळी गेल्या इलेक्शन मध्ये ते कपाट्या चिन्हावर निवडून आले. पुन्हा त्यांना अपक्ष निवडणुकीत कपाटच चिन्ह मिळाले. आज त्यांचा कुंभोज पंचायत समिती मतदारसंघात वाढता पाठिंबा बघता त्यांच्या प्रचार यंत्रणेचा शुभारंभ वाठारातून झालाय. ते संतोष माळी आपल्या समेत आहेत. साहेब नमस्ते. हॅलो, नमस्ते. नेमका कुंभोज पंचायत समितीचा कोणता अजेंडा घेऊन आपण निवडणूक लढवत आहात? कुंभोज पंचायत समितीला गण क्रमांक 26 मध्ये गेल्या 5-7 वर्षामध्ये जी कामं अपूर्ण आहेत ती पूर्ण करण्यासाठी मी उभा राहिलो. काय वाटतंय, काय अपूर्ण आहे? माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला माहित आहेत काही कामं अपूर्ण आहेत. प्रत्येक वेळेला जी कामं अपूर्ण आहेत त्याची मीडिया मार्फत तुम्ही त्याचं विश्लेषण केलेलं आहे. तीच कामं तुम्ही जे विश्लेषण केलेली कामं आहेत ती पूर्ण करण्याचं तरी पण सर्वसामान्य जनता आज सांगत आहे काय अपूर्ण आहे? कोणतं महत्वाचं काम कुंभोज पंचायत समितीत अपूर्ण आहे जे आपण पूर्ण जी करावं? सगळीच कामं महत्वाची आहेत ती अपूर्ण आहेत ती पूर्ण करणार. मागील 7 वर्षात आपण पंचायत समिती सदस्य होता, तिथून पुढे आपल्याला सदस्य पदाची निवडणूक लढवत 12 वर्षापूर्वी मी पंचायत समितीचा सदस्य अपक्ष म्हणून निवडून आलो होतो. त्यानंतर गेल्या इलेक्शन मध्ये मी जिल्हा परिषदला राहिलो. ह्या माझ्या पंचायत समितीच्या मतदारसंघामध्ये मला प्रचंड चांगल्या पद्धतीनं मतदान झालं आणि त्याच दोन्ही इलेक्शनच्या अनुभवानुसार मी यावेळेला पंचायत समितीमध्ये अपक्ष उभा राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. हा मतदारसंघ आरक्षित असल्यामुळे, महिलांना आरक्षित असल्यामुळे मी माझ्या मिसेसना, सुजातांना या मतदारसंघामध्ये उभा करत आहोत आणि आपल्या सर्वांच्या पाठबळ आणि गेल्या 15 वर्षापासून जे प्रेम आपल्याला दिलंय, यापूर्वीचा इलेक्शनचा अनुभव जर बघितला तर आपल्याला चांगलं मतदान या मतदारसंघात पंचायत समितीच्या मिळालेलं आहे आणि बहुतेक निसर्गाला पण असं वाटतंय की बहुतेक पंचायत समितीच असावी असं वाटतंय. प्रयत्न होते जिल्हा परिषदेचे, पण बऱ्याच अडीअडचणी आल्या आणि त्या अडीअडचणीतून मार्ग काढत असताना आपण जरा गोठमळून गेलो आणि आपल्याला थांबण्याची वेळ आली. त्यामुळं आपण निर्णय घेतला, भलं नसली जिल्हा परिषद, असली पंचायत समिती, तरी जिल्हा परिषदे सदस्यांच्या बरोबर काम करून दाखवण्याची मी आज ग्वाही देतो. अनेक अनेक पक्षांचा आपल्याला ऑफर असताना आपण ते ऑफर न स्वीकारता अपक्ष लढवण्याचा का निर्णय घेतला? जिल्हा परिषदेसाठी मी उमेदवारी मागितली होती. त्या पक्षाने आपल्याला जिल्हा परिषदेला नाही दिली, म्हणून मी पंचायत समितीला अपक्ष राहण्याचा निर्णय घेतला. त्याच पक्षाने मला पंचायत समिती लढण्याची सुद्धा ऑफर दिली होती, पण पंचायत समिती मला इंडिपेंडन्स राहण्यात मला आनंद वाटतोय. बांधकाम कामगारांच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्याला एक वेगळी दिशा देणारे आणि कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघात विकास कामाची गंगा वाहून आणणारे संतोष माळी यांच्या सौभाग्यवती सुजाता माळी आज कपाट चिन्ह घेऊन पंचायत समिती निवडणूक लढवत आहेत. परिणामी सर्वसामान्य जनतेने पुन्हा एकदा कपाटाची किल्ली उघडून मला पंचायत समितीत जाण्याची संधी द्यावी असं आश्वासन संतोष माळी यांनी आता आव्हान केलंय. त्याबद्दल मी आभार मानतो. विनोद शिंगेसह कॅमेरामन अतुल कसबकर, भेंडवडे.